अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर कोतवालांचे एकदिवसीय धरणे आंदोलन। कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जासह इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात अमरावती जिल्ह्यातील शेकडो कोतवालांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन केलं। सरकारकडून कोतवालांना केवळ तुटपुंजे मानधन देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गाव पातळीवर पटवाऱ्यांसोबत गावात 24 तास कोतवाले काम करतात, मात्र त्यांना अल्प प्रमाणात मानधन मिळते। त्यामुळे संपूर्ण कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। तर 26 सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदानावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली। या संदर्भात बोलताना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संदीप पळसपगार म्हणाले, इच्छितो की महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। आम्ही शासनाचे केवळ लक्ष वेधण्यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, आम्ही शासनाचा 24 तास म्हणून नोकर म्हणून काम करत असतो, परंतु आम्हाला मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे आणि या मानधनामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे करू शकत नाही। आम्ही करत असलेल्या कामाच्या जबाबदारीच्या मानाने आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आम्हाला उपकृत करावं, आम्हाला आमच्या मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, यासाठीच आज एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेले आहे। परंतु आमच्या मागण्या शासनाने दिनांक 26 नोव्हेंबर 2000 पूर्वी मंजूर न केल्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन करणार आहेत। आणि शासनाला आम्ही अमरावती जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विनंती करतो की त्यांनी कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन ऐतिहासिक मागणी शासनाने आमची पूर्ण करावी, ही विनंती मी अमरावती जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी करू इच्छितो।